छत्रपती संभाजीनगर शहरात आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर हा सगळा मंच तयार करण्यात आलेला आहे जिथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी हा सगळा पेंडॉल जो आहे तो सुद्धा तयार असल्याचा पाहायला मिळतंय। हा वॉटरप्रूफ स्वरूपाचा पेंडॉल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। खुर्च्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। सगळीकडे बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। हे जर आपण बॅनर बघितले तर वेगळ्या पद्धतीनं यावेळेला हे बॅनर लावण्यात आलेली आहे ज्यावरती माझी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि सगळ्या मंत्र्यांचे त्या ठिकाणी फोटो असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हे पिंक रिक्षा सुद्धा आणण्यात आलेली आहेत जे आज लाभार्थी महिलांना या रिक्षांचं वाटप केलं जाणार आहे। महिलांसाठी खास वेगळ्या पद्धतीने हे पिंक रिक्षा बनवण्यात आलेली आहेत ज्याला पिंक फुगे सुद्धा या ठिकाणी लावले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि याच रिक्षांचं आज महिलांना वाटप सुद्धा केलं जाणार आहे। दुसऱ्या बाजूला सुंदर रांगोळी सुद्धा या ठिकाणी काढणं सुरू आहे। सगळी तयारी जी आहे ती जय्यत झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हा जो रॅम्प आहे तो सुद्धा रॅम्प बनवण्यात आलेला आहे ज्या रॅम्पवरून मुख्यमंत्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महिलांना अभिवादन करत या मंचावरती येणार आहेत। हा सगळा रॅम्प सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्या कामाची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी सुद्धा झालेली आहे। स्वतः जिल्हाधिकारी आपल्याबरोबर आहेत। सर, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे, साधारण किती महिला येत आहेत आणि कुठल्या कुठल्या योजनांचं आज उद्घाटन आहे? हा विभागीय स्तरीय कार्यक्रम आहे। छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील सर्व जिल्ह्यातील महिला भगिनींना या कार्यक्रमासाठी निमंत्रण दिलेलं आहे। आज या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थी महिलांचा सन्मान केला जाणार आहे। त्याचबरोबर ई पिंक रिक्षा हा एक नवीन योजना शासनाने जाहीर केली त्यामध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी रिक्षा वाटप केली जाणार आहे। एक प्रतिनिधिक रिक्षा आपण या ठिकाणी लावलेली आहे, त्याचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे। 5 महिला लाभार्थ्यांना त्याची चावी देऊन आपण या ठिकाणी त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ करणार आहेत। त्याचबरोबर सौर ऊर्जा विभागाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आहे जे मुख्यमंत्री बळीराजा योजनेमध्ये मोफत वीज बिल जे दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये जे शून्य रकमेचं बिल जनरेट झालेलं आहे, कारण शासन बिल भरणार आहे, तर ते शून्य बिल जनरेट झालेलं बिलाचं लोकार्पण या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे। त्याचा पण या ठिकाणी शुभारंभ केला जाणार आहे। त्याप्रमाणे मागेल त्याला सौर ऊर्जा पंप ही एक योजना शासनाने जाहीर केलेला आहे, त्याचा सुद्धा शुभारंभ राज्यस्तरावर या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। अशा पद्धतीने या सगळ्या योजनांचं या ठिकाणी उद्घाटन सुद्धा केलं जाणार आहे आणि आज लाडकी बहीण योजना हा कार्यक्रम पार पडतोय। कॅमेरामन अमित तडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।